नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत रसरशीत भरली वांगी। तर हे पहा, मी इथे वांगी स्वच्छ धुवून घेतली आहेत आणि वांग्याचे जे काटे असतात किंवा काट्याच्या साईडचा जो भाग असतो तो मी थोडा काढून घेते आहे। आणि आपण वांगी भरलेली करतो आहोत, तर त्याला आपण वांग्याला असं काप देणार आहोत। मी आता दाखवते आहे त्या पद्धतीने असे काप द्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये मसाला भरता आला पाहिजे। परत एक मी तुम्हाला वांग दाखवते। हे पहा, मी जास्त देठ घेत नाही, काहींना देठ आवडतो, मी जास्त घेत नाही, थोडाच घेते। तर हे पहा, मी काटे वगैरे काढते आहे। तर त्या पद्धतीने सगळं काटे वगैरे काढून घ्यायचे, कारण जेवताना वगैरे काही लहान मुलं वगैरे असतील तर त्यांच्या तोंडात वगैरे येऊ शकतं, याच्यामुळे काटे काढून घ्यायचे। आणि अशा प्रकारे त्याला 2 पीस करून घ्यायचे असे, म्हणजे मसाला भरता येईल। इथे मी मसाला सगळे वांगे कट करून घेतले आहेत आणि मसाला पण रेडी करून घेतला आहे। तर मसाल्यामध्ये मी खोबरं, भाजलेले शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, जिरं, लसूण एवढं घेतलेलं आहे आणि तिखट मीठ आणि थोडीशी हळद। तर मी इथं व्यवस्थित असं भरते आहे, याच्यामध्ये दाबून व्यवस्थित मसाला सगळा भरून घ्या, म्हणजे त्याची टेस्ट छान उतरते। तर आता चला फोडणीची प्रोसेस करू। इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मी मोहरी टाकते आहे। मोहरी चांगली तडतडली की मग त्याच्यामध्ये कांदा टाकायचा। कांदा टाकून झाल्यानंतर कांदा चांगला भाजला पाहिजे। कांदा भाजून झाला की आपण जो मसाला केला होता त्याच्यातलाच मसाला टाकायचा, दुसरी अजून वेगळी चटणी वगैरे टाकायची नाही। मी त्याच्यातला शिल्लक असलेला मसाला आधी टाकून घेते आहे। मसाला टाकून झाला की चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मग मिक्स करून झाल्यानंतर ही आपण जी भरलेली वांगी होती ती वांगी याच्यामध्ये सोडणार आहे। तर हे पहा, मी मसाला टाकल्यानंतर चांगलं परतून घेते आहे। त्या पद्धतीनं चांगलं परतून घ्यायचं, म्हणजे मसाला अजून थोडासा भाजला जातो। मग त्याच्यामध्ये वांगी घालायची। वांगी घातल्यानंतर याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर घालायचं नाही, कारण की वांगी पटकन शिजतात, पाणी भरपूर लागत नाही। त्यामुळं मी इथं सगळी वांगी घालून झाल्यानंतर हातानेच असं पाणी शिंपडल्यासारखं त्याच्यामध्ये थोडंच पाणी घालते आहे। असं या पद्धतीनं थोडंच पाणी घालायचं, म्हणजे लागलं तर नंतर आपण पाणी घालू शकतो। आणि हां, गरम पाणीच यूज करायचं, थंड पाणी नाही करायचं यूज। तर हे पहा, या पद्धतीने दाखवल्यासारखं घालायचं। तर हे पहा, इथं माझी रसरशीत भरली वांगी गरमागरम रेडी आहेत। तर तुम्ही पण या पद्धतीनं मी सांगितल्या पद्धतीनुसार मसाला आणि अशी वांग्याची पद्धत करून बघा, खूप छान लागतात ही भरली वांगी। तर चला तर मग मंडळी, माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही व्हिडिओ बघताय आणि जाताय पण सबस्क्राईब करत नाही, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर आम्हाला मोटिवेशन मिळतं।